श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ अशीच स्वामी चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। घटस्थापना चालू होणार आहे, म्हणजेच आता उद्याच घटस्थापना 15 ऑक्टोबर रोजी आपण घटस्थापना शुभ मुहूर्तावर करणार आहोत। पण काय होत असतं की आपण घटस्थापना तर करत असतो, परंतु कधी कधी काय होतं की आपलं धान्य संपूर्ण उगवत नाही। काहींच्या धान्याला तर बुरशी लागते, तर काहींचं धान्य दाट उगवत नाही, मोठं होत नाही, किंवा ते पातळ उगवतं, म्हणजे कुठं कुठं तरी एक एक मोड उगवत असतो। अशा वेळेस जो घट असतो तो पूर्णपणे भरगच्च उगवणं महत्त्वाचं असतं। ज्यावेळेस आपला घट भरगच्च उगवतो त्यावेळेस आपलं आयुष्य, आपलं जे आयुष्यातील जे हे वर्ष आहे, संपूर्ण वर्ष हे सुखाचं, समाधानाचं, धनसंपत्तीचं प्रतीक मानलं जातं। ज्यावेळेस घट तुमचा कसा उगवतो त्यावर तुमचं हे संपूर्ण वर्ष अवलंबून असतं, कारण हा घट म्हणजे नवरात्री आणि शारदीय नवरात्रातील हा घट असतो। त्याबरोबरच या घटाला महत्त्व म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा देखील या घटामध्ये करत असतो, म्हणजे या नवरात्रीमध्ये करत असतो। त्यामुळे काय होत असतं की आपल्याला आपल्या मनामध्ये सतत विचार येत असतात आणि आपण ज्यावेळेस घटी बसवत असतो त्यानंतर तिथून पुढे 9 दिवस आपल्या घटाची आपण काळजी घेत असतो। आपण संपूर्णपणे प्रयत्न करत असतो की आपला घट या चांगला दाट उगवावा किंवा मोठा व्हावा, यासाठी सर्व स्त्रिया प्रयत्न करत असतात। परंतु काय होत असतं की खूप प्रयत्न करून देखील घट कधी कधी घटाला बुरशी लागत असते, धान्य उगवत नाही। तुम्ही मस्त चांगलं छान बघून किंवा विकत आणलेलं असतं संपूर्ण साहित्य, तरी देखील उगवत नाही। मग त्यासाठीच आज आपण नक्की काय करायचं आहे, ज्याने हे जर तुम्ही केलं तर तुमचा घट हा दाट आणि चांगला उगवणार आहे आणि मोठा देखील होणार आहे। हे जे तुम्हाला मी आता सांगणार आहे त्यावरून तुमचा संपूर्णपणे घट, प्रत्येकाचा घट हा चांगलाच उगवणार आहे आणि मोठा देखील तेवढाच होणार आहे। तर आता आपल्याला घट हा दाट उगवण्यासाठी काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम आता गावाकडे जे घट बसवला जातो तर तिथे शेतातील माती आणली जाते, त्यामुळे तेथील घट हा चांगला उगवत असतो। आणि त्याबरोबरच आता शहरामध्ये जर असाल तर शहरामध्ये माती कुठून आणायची, तर तुमची कोणतीही कसलीही माती असू द्या, म्हणजे काळी असू द्या किंवा तांबडी असू द्या किंवा जरा जरा थोडी थोडी कमी काळी असू द्या, तरी देखील मुरमाड जरी माती असेल तरी देखील त्यामध्ये घट हा चांगल्याच पद्धतीने उगवणार आहे। जर मी सांगितलेलं तुम्ही केलं तर प्रत्येकाचा घट हा चांगलाच उगवणार आहे। तुम्ही घट हा कशामध्येही बसवू शकता, तसा काही नियम नाही की यामध्येच तुम्ही घट बसवायचा आहे। काही जण पंतरवाळीमध्ये घट बसवतात, किंवा काही जण टोपलीमध्ये बसवतात, काही जण ताटामध्ये बसवतात, किंवा कशामध्येही तुम्ही घट बसवा, किंवा काही जण केळीच्या पानावर बसवत असतात। तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही घट बसवायचा आहे, यासाठी कोणत्याही प्रकारचे नियम अटी काहीही नाही। परंतु जर तुम्ही पंतरवाळीमध्ये घट बसवणार आहात तर तुम्हाला पंतरवाळीमधील जो प्लास्टिकचा वरचा कवर असतो तो प्लास्टिकचा कवर काढून घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला ताटामध्ये तो प्लास्टिकचा कवर काढल्यानंतर जी पंतरवाळी असते ते तुम्हाला ठेवायचं आहे, त्यावरती तुम्हाला माती ठेवायची आहे। आणि माती ठेवल्यानंतर तुम्हाला लगेचच धान्य टाकायचं नाही, त्यासाठी तुम्हाला माती अगोदर ठेवून घ्यायची आहे, त्याच्यावर तुम्हाला घट ठेवायचा आहे आणि घट ठेवल्यानंतर तुम्हाला वरून थोडं थोडं असं धान्य टाकायचं आहे। जेवढं तुम्हाला टाकायचं आहे तेवढं धान्य तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तुरळक तुरळक थोडीशी माती, जास्त थर त्याच्यावरती मातीचा द्यायचा नाही, त्यामुळे देखील धान्य दबलं जातं आणि उगवायला देखील उशीर होतो आणि उशीर झाल्यामुळे धान्याची लवकर वाढ होत नाही। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला थोडीशी फक्त ते धान्य झाकून जाईल अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती थोडीशी माती टाकायची आहे। त्यानंतर माती घेताना देखील तुम्हाला निव्वळ लहान म्हणजे चाळून माती घ्यायची नाही, बारीक माती अजिबात सुद्धा घ्यायची नाही। माती घेताना देखील त्यामध्ये थोडेसे खडे, थोडेसे शेणखडे हे संपूर्णपणे त्यामध्ये असावेत, अशा पद्धतीने तुम्हाला माती घ्यायची आहे। आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही घटी बसवता त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये आपण बघा, ज्यावेळेस घटी बसवत असतो त्यावेळेस नारळ उचलत नसतो,
त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की एकदाच त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते पूर्णपणे भरून तुम्हाला एकदाच पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतर दररोज तुम्हाला थोडंसं थोडंसं असं थोडंसं शिंपडायचं आहे, जास्त नाही. कारण जास्त जरी पाणी झालं तरी देखील तुमच्या घटाला बुरशी लागू शकते. त्यामुळे तुम्ही कधीही लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला फक्त थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि जरी तुम्ही जास्त पाणी शिंपडलं असेल तर दुसऱ्या दिवशी पाणी अजिबात सुद्धा शिंपडायचं नाही, याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि आपण जी पंतरवाळीचा वरचा जो कव्हर काढला होता तो कशासाठी, तर जरी तुमच्या घटीमध्ये जरी पाणी जास्त झालं असेल, जरी तुमच्या मातीमध्ये पाणी जास्त झालं तरी त्या कव्हर नसल्यामुळे ते पाणी झिरपून जाईल आणि ठेवताना देखील तुम्हाला एका ताटामध्ये किंवा त्या पंतरवाळीच्या खाली एक ताट ठेवायचं आहे, जेणेकरून पाणी त्यामध्ये साठावं. तर अशा पद्धतीने तुम्हाला घटी बसवताना बसवायचं आहे. म्हणजे तुम्हाला टोपलीमध्ये जरी बसवला तरी देखील तुम्हाला त्या कागद ठेवल्यानंतर त्याच्या खाली काहीतरी डबा वगैरे ठेवायचा आहे. कारण ज्यावेळेस तुमचं पाणी जास्त होईल त्यावेळेस टोपलीतून पाणी तुमच्या डब्यामध्ये साठलं जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला घटी बसवायची असते. घटी बसवल्यानंतर देखील तुम्हाला आता आपण घट कशी बसवायची आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहे, माती सांगितलेली आहे. त्यानंतर तुम्हाला धान्य धान्य देखील निवडून घ्यायचं असतं. म्हणजे आपल्याला धान्य घेताना देखील टणक धान्य बघून घ्यायचं असतं. कधी कधी काय होत असतं की आपण बाजारातून धान्य विकत आणत असतो आणि आपल्याला विश्वास असतो की आता हे धान्य सर्व काही उगवणारच आहे, परंतु काय होत असतं की काही वेळेस ते धान्य कुजलेलं असतं. कधी कधी ते धान्य उगवतं, कधी कधी ते उगवत नाही. मग काय करायचं आहे की तुम्हाला शक्यतो करून तुमच्या घरामधील धान्य घ्यायचं आहे. जर असेल तर घ्या, नसेल तर तुम्ही विकत आणायचं आहे. परंतु विकत आणताना देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे, संपूर्णपणे टणक कठीण धान्य घ्यायचं आहे. तर कठीण धान्य आता तुम्हाला कसं समजणार, आपल्या घरामध्ये सूप हे असतंच, ते सुपात तुम्हाला असं हलवून हलवून जे पुढं म्हणजे जे कठीण धान्य लगेचच ओळखू येतं. आणि जर तुम्हाला सुपा पाकडणं किंवा जर तुम्हाला पाकडणं सुपामध्ये जमत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे, त्या वाटीमध्ये ते धान्य टाकायचं आहे आणि जे मजबूत धान्य असेल ते वाटीच्या खाली बुडाशी राहील आणि जे पोकळ धान्य असेल ते पाण्याच्या वरती येईल. तर ते धान्य तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि जे मजबूत धान्य आहे तेच तुम्ही धान्य गतीसाठी घ्यायचं आहे. त्यानंतर अजून एक उपाय आहे की तुम्ही जे धान्य घेणार आहात, जर तुमचं धान्याला उगवायला उशीर होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की ज्या दिवशी तुम्ही घटी बसवणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला 2-3 तास किंवा 4 तास तुम्हाला ते धान्य पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. जे धान्य आपण बघा सप्तधान्य घेत असतो किंवा पंचधान्य घेत असतो किंवा 9 धान्य घेत असतो, तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही धान्य घ्यायचं आहे आणि ते धान्य तुम्हाला टाकण्या अगोदर तुम्हाला 2-4 तास त्याला पाण्यामध्ये तसंच भिजत ठेवायचं आहे आणि नंतर देखील तुम्ही टाकलं तरी देखील चालतं किंवा जरी तुम्ही डायरेक्ट जरी टाकलं तरी देखील चालतं. परंतु तुम्हाला कधीही लक्षात ठेवायचं आहे की त्याला जास्त पाणी घालायचं नाही, पाणी देखील मोजकच घालायचं असतं. त्यानंतर तुम्ही मोजकच पाणी घालायचं आणि दररोज पाणी घालताना तुमच्या मातीमध्ये किती पाण्याचं प्रमाण आहे हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजे जर माती तुमची ओली असेल तर तुम्हाला अजिबात सुद्धा त्यावर पाणी शिंपडायचं देखील नाही. तर अशा पद्धतीने तर त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये आता शहरामध्ये जी घरं आहेत ती बघा संपूर्ण बंदिस्त घरं असतात आणि त्यावेळेस हवा येत नाही किंवा थोडं सुद्धा ऊन त्या घरामध्ये येत नाही. मग त्यामुळे देखील घटीला बुरशी लागत असते आणि धान्य उगवत नसतं. प्रत्येक वेळी आपल्याला हवेची किंवा उन्हाची गरज असते आणि जर तुमच्या घरामध्ये ऊन किंवा हवा येत नसेल तर घट उगवताना देखील प्रॉब्लेम होत असतो. त्यामुळे बुरशी देखील लागू शकते. तर काय करायचं आहे की तुम्हाला दररोज 3-4 तास तुम्हाला तुमचं घर उघडं ठेवायचं आहे. दरवाजा, खिडक्या संपूर्णपणे उघडी करून ठेवायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या संपूर्ण घरामध्ये खेळती हवा राहावी आणि ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये खेळती हवा राहील त्यावेळेस घट देखील चांगल्या पद्धतीने उगवला जातो. जर तुमच्या घरामध्ये ऊन येत असेल तरी देखील तिथे देखील तुम्हाला दरवाजा उघडाच ठेवायचा आहे आणि ऊन जरी आलं तरी देखील घट चांगल्या पद्धतीने उगवत असतो. त्याबरोबरच ज्यावेळेस तुम्ही घटाची पूजा करत असता, तुम्ही सकाळ संध्याकाळ त्याला दीप प्रज्वलित करून आरती करत असता किंवा अखंड ज्योत लावत असता, सेवा करत असता, त्यावेळेस घरामध्ये कसं असतं की कुलदेवीची सेवा आहे, त्यामुळे घरातील प्रत्येक जण येऊन पाणी शिंपडून जात असतो. प्रत्येक जण घरातील एक एक येऊन पाणी शिंपडून जात असतो. त्यामुळे त्यामुळे देखील धान्य खराब होतं आणि धान्य उगवत नाही.
आणि ज्यावेळेस हे धान्य उगवत नाही त्यावेळेस आपल्या मनामध्ये देखील वर्षभर शंका राहत असते की माझा घट यावर्षी चांगला उगवला नाही किंवा बुरशी लागली किंवा तो चांगल्या पद्धतीने वाढला नाही, मग माझं हे वर्ष आता कसं जाईल किंवा एखाद्या वेळेस कधी एखादं संकट आलं, अडचणी आल्या, दुःख आलं तर लगेचच मनामध्ये शंका येते की या वर्षीचा जो माझा घट आहे तो चांगल्या पद्धतीने उगवला नाही, त्यामुळेच माझ्याबरोबर असं घडत आहे. म्हणजेच जर तुमच्या घरामधील तुमचा घट हा चांगल्या पद्धतीने दाट उगवला, उंच म्हणजे चांगला मोठा झाला, तर तुमच्या घरामध्ये तुमच्यावर, तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कुलदेवीची कृपा असते असं म्हटलं जातं. कारण ज्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने घट उगवत असतो त्यांच्यावर त्यांची कुलदेवी ही प्रसन्न असते. आणि पूर्वी काय होत होतं की पूर्वी घरं ही शेणाची होती, शेणानं सारवलेली घरं होती. त्यामुळे जरी त्यांनी घटी जमिनीवर बसवलेली असेल म्हणजेच पंत्रवाळीमध्ये किंवा पेपरावर किंवा केळीच्या पानावर, जरी त्या घटीमधील पाणी उरून खाली शिल्लक राहिलेलं पाणी हे आपोआपच जमिनीमध्ये जिरपून जात होतं. त्यामुळे घट हा चांगल्या पद्धतीने उगवत होता. आणि अशी घरं देखील बंदिस्त नव्हती, घरं देखील अशी त्या घरांमध्ये ऊन वारा येत होता, त्यामुळे तेथील घट हा चांगल्या पद्धतीने मोठा होत होता किंवा दाट उगवत होता, चांगल्या पद्धतीने वाढत होता. त्याला जास्त काळजी करण्याची गरज देखील नव्हती. पण आता काय होतंय की घरं बंदिस्त आहे, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की 3-4 तास तरी तुमच्या घरामध्ये खेळती हवा असावी, संपूर्ण वारं एक जात असावं, थोडा तरी उन्हाचा प्रकाश त्यावरती पडावा. आणि तुम्हाला घट बसवताना देखील अशाच जागेवर घट बसवायचा आहे की तिथेच वारा येत असेल तिथे तुम्हाला घट बसवायचा आहे. म्हणजे जेणेकरून वारा जिथे येतो, आता देवघराच्या शेजारीच तुम्ही घट बसवावा असं काहीही नाही. जर तुमच्या देवघरापाशी वारं येत नसेल किंवा ऊन येत नसेल तरी देखील, म्हणजे नुसतं वारं जरी आलं तरी देखील चालतं, किंवा तुमच्या घराच्या तिथे, देवघराच्या तिथे वारं ऊन ऊन जरी येत नसेल किंवा वारं जरी नुसतं येत असेल तरी देखील तिथे तुम्ही घट बसवला तरी देखील चालतो. जर तुमचं देवघर हे बंदिस्त म्हणजे आत लांब असेल, तिथे वारं येत नसेल, तर तुम्ही दुसऱ्या रूममध्ये जरी घटी बसवलं तरी देखील चालतो. घट तुम्ही कशामध्येही बसवा, त्याला काहीही नाही. तुम्हाला जिथे योग्य वाटेल की यामध्ये तुम्हाला जसं तुम्हाला योग्य वाटेल तिथे त्यामध्ये तुम्ही घटी हा बसवू शकता. परंतु तुम्हाला घट बसवताना जास्त करून जर तुम्हाला काळी माती मिळाली तर तुम्ही काळीच माती घ्यायची आहे. कारण काळ्या मातीला जास्त पाणी लागत नाही. थोड्या पाण्यामध्ये देखील घट चांगल्या पद्धतीने वाढत असतो. आणि त्याबरोबरच तुम्ही कधीही लक्षात ठेवायचं आहे की चाळलेली माती ही कधीही तुम्हाला घटीसाठी घ्यायची नाही. तुम्हाला मी जे सांगितलेले आहे त्या पद्धतीने जर तुम्ही घट बसवला तर तुम्हाला तुमचं धान्य, तुमचे जे संपूर्ण जेवढं तुम्ही टाकलेलं धान्य आहे ते संपूर्ण धान्य उगवलं जाणार आहे. फक्त तुम्ही धान्य घेताना तुम्हाला संपूर्णपणे काळजी घ्यायची आहे. कारण ज्यावेळेस तुमचं विकत धान्य तुम्ही आणत असता त्यावेळेस ते खूप जुनं देखील धान्य असू शकतं आणि ज्यावेळेस जुनं धान्य असतं त्यावेळेस देखील ते धान्य उगवत नाही. त्यामुळे तुम्हाला म्हणजे घरामध्ये जे आपल्या धान्य असतं त्यातील तुमच्या घरामध्ये जरी पंचधान्य असेल तरी देखील तुम्ही पंचधान्य घेतलं तरी देखील चालते, किंवा सप्तधान्य असेल तरी देखील तुम्ही सप्तधान्य घेतलं तरी देखील चालते. परंतु तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही धान्य घ्यायचं आहे. धान्य घेताना देखील तुम्ही काळजीपूर्वक टणक मजबूत धान्य, मोठं मोठं धान्य घ्यायचं आहे. म्हणजे उगवल्यानंतर पटपट मोठं देखील होत असतं. ज्यावेळेस 9 दिवसाचा घट, तुमचा घट एवढा मोठा होतो की त्यामधील नारळ देखील दिसायचा बंद होतो. म्हणजे एवढा मोठा घट होतो. फक्त तुम्हाला या संपूर्ण काळजी घ्यायची आहे. माती तुमची कोणतीही असू द्या त्यामध्ये अडचण नाही. फक्त जर काळी माती असेल तर काळ्या मातीला पाणी कमी लागतं, आणि जर मुरमाड माती असेल किंवा तांबडी माती असेल तर त्या मातीला पाणी जरा थोडंसं जास्त लागतं. परंतु जास्त लागतं म्हणजे तुम्ही जास्त पाणी ओतायचं नाही. तुम्हाला फक्त माती ओली राहील किंवा वरचा पापुंद्रा जो असतो, वरची माती ती थोडीशी सुकलेली असावी आणि आतमध्ये थोडासा ओलापणा असावा. म्हणजे संपूर्ण आतील माती जी थोडीशी ओली असावी. परंतु सगळं एवढं पाक त्या पाण्यामध्येच भिजवून काढायचं असं नाही. तुम्हाला फक्त वरचा पापुंद्रा जो असतो तो तुम्ही पाणी शिंपडल्यानंतरच ओला व्हावा. त्यानंतर 15-20 मिनिटांनी तो वाळला तरी देखील चालतो. परंतु आतील माती जी आहे ती ओली असावी, ओलसर असावी. तुम्ही जर अशा पद्धतीने जर काळजी घेतली घटाची तर घट तुमचा संपूर्णपणे उगवून, दाट उगवून आणि चांगला देखील मोठा देखील होईल. अशा पद्धतीनेच तुम्हाला काळजी घ्यायची आहे.
ही संपूर्ण काळजी तुम्ही घटीची घ्यायची आहे. जास्त पाणी ओतायचं नाही. घरामधील जो एकाच व्यक्तीने सेवा करायची आहे आणि जरी प्रत्येकाला घरामध्ये सेवा करायची असेल, तर थोडंसं पाणी असं शिंपडायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही आणि तुम्ही घरामध्ये बोलायचं आहे, की जर तुम्ही दररोज आरती करत असाल, तर आरती करताना सर्वांनाच सांगायचं आहे, की थोडंसंच पाणी शिंपडायचं आहे, जास्त नाही. जर तुमच्या घरातील संपूर्ण लोक जरी पाणी शिंपडत असतील, तर तुम्ही थोडंसंच पाणी शिंपडायचं आहे आणि त्यांना देखील थोडंसंच शिंपडायला सांगायचं आहे. नाहीतर तुम्ही जे योग्य पाणी लागणार आहे, ते तेवढं तुम्ही पाणी घालून जाणार आणि नंतर बाकीच्यांनी थोडं करून तिथे जास्त पाण्याचा साठा होईल आणि त्यामुळे अ, काय होतं, की ते घट उगवणार नाही, त्याला बुरशी लागू शकते. आणि काय होत असतं, की असं ज्यावेळेस घडतं, त्यावेळेस आपल्या देखील मनाला रुक लागत असते. काहीतरी थोडंसं टेन्शन येत असतं, की माझ्यामुळे असं झालं किंवा घरातल्यांमुळे असं झालं. तर असं अजिबात सुद्धा करायचं नाही. त्यासाठी सर्वांशी मनमोकळेपणाने बोलायचं आहे आणि नंतर विचार करूनच तुम्हाला पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. आता काय झालेलं आहे, की फरशीची घरं आहेत आणि फरशीची घरं असल्यामुळे फरशी ही स दिवसभर असू द्या, रात्रभर असू द्या, थंडच असते आणि त्यामुळे देखील तुम्हाला डायरेक्ट फरशीवरती देखील घट हा बसवायचा नाही. त्यामुळे जरी तुम्ही पाणी ओतलेलं असेल त्यामध्ये जरी एक जास्त झाले असेल, तर माती पाणी खाली सोडून देत असते. तर फरशी असल्यामुळे फरशीमध्ये पाणी साठणार नाही, म्हणजे जिरपणार नाही आणि ते पाणी तसंच राहतं. तरी देखील माती ओली राहते आणि बुरशी त्याला लागत असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, की त्या घटीच्या खाली एखादा कुकरचा डब्बा किंवा मोठं ताट ठेवायचं आहे, जेणेकरून ते पाणी त्याच्यामध्ये साठलं जाईल. अशा पद्धतीने अंतर खाली ठेवून त्यामध्येच तो डबा किंवा ताट तुम्हाला ठेवायचा आहे आणि आलवार वरच्या वरच घट राहावा. अशा पद्धतीने देखील तुम्ही घट बसवला तरी देखील चालतो. मग तुम्ही पंतरवाळी ठेवा किंवा टोपलीमध्ये जरी बसवला तर योग्यच आहे. तुम्हाला जसं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही घट बसवायचा आहे. मात्र मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या काळजी घ्यायची आहे, ते मात्र तुम्ही नक्की घरामध्ये सर्वांना सांगून सर्वांनीच काळजी घ्यायची आहे. त्यावेळेसच तुम्हाला तुमचा घट हा चांगल्या पद्धतीने उगवला जाईल आणि त्याची वाढ देखील 9 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने येईल. असं म्हटलं जातं, की जो एक मोड असतो तो प्रत्येक त्याचं खूप महत्त्व असतं. त्यामुळे ते आपल्या संपूर्ण वर्ष ठरवत असतं, की आपलं वर्ष कसं जाणार आहे. ज्यावेळेस घट चांगल्या पद्धतीने उगवत असतो, त्यावेळेस त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्याबरोबर धनसंपत्तीची देखील कधीही कमतरता भासत नाही आणि त्याबरोबरच घरामध्ये सुख, समाधान, शांतता हे सदैव घरामध्ये राहतं आणि त्याबरोबरच तुमच्यावर कुलदेवीची कृपाही राहतेच. कारण घट हा कुलदेवीचं प्रतीक आहे. त्यामुळे तुमची सेवा तुम्ही किती काळजी घेता त्यावरूनच तुमचा घट कसा उगवतो हे देखील ठरलं जातं. ज्यावेळेस तुमचा घट चांगल्या पद्धतीने उगवला जाईल, त्यावेळेस तुमच्या मनाला देखील खूप समाधान वाटणार आहे किंवा तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका येणार नाही आणि तुमच्यावर तुमच्या कुलदेवीची देखील कृपा ही सदैव राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला घटाची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली, तरी देखील तुमचा घट चांगल्या पद्धतीने 9 दिवसामध्ये संपूर्ण देवीचा नारळ देखील पूर्णपणे झाकून जाईल, एवढा मोठा तुमचा घट होईल. तर एवढीच माहिती तुम्हाला सांगायची होती. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला, त्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.